हाय मित्रांनो, तर आपण काय करू आतापर्यंत जेवढ्या जिल्ह्यांचे कट ऑफ लागलेले आहे ऑफिशियल, तुम्हाला मी ऑफिशियल कट ऑफ म्हणतोय. बऱ्याच आपल्या ज्या बांधवांनी जे आहे कट ऑफचे एक अंदाज लावले होते, तसं आपण पण लावला होता. पण आपण आता काय करू की तुम्हाला सोयीस्कर व्हावं, की तुम्हाला जर तुमचं यावेळेस भरतीमध्ये सिलेक्शन नाही झालं, तुम्ही नेक्स्ट भरतीसाठी तुम्हाला किती अंदाजित मार्क हवे असेल, त्या अंदाजानुसार तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मी तुम्हाला कट ऑफ देतो. म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यांचे आतापर्यंत ऑफिशियली कट ऑफ लागलेले आहे, त्या त्या जिल्ह्यांचं मी तुम्हाला कट ऑफ देतो. तर इकडे तुम्हाला ह्या साईडला जे दिसतील ते तुम्हाला जागा दिसतील आणि इकडे तुमचा ऑफिशियल कट ऑफ त्या जिल्ह्याचा दिसेल. तर इथे जर बघितलं तर एकूण जागा आपल्या किती होत्या? 134 जागा होत्या. 134 जागा होत्या. त्याच्यानुसार किती कट ऑफ लागला प्रत्येक कॅटेगरी वाईज, तर ते आपण इथे बघू. इथे जर बघितलं तुम्ही तर अराखीव म्हणजे ओपनच्या टोटल 55 जागा होत्या. आता 55 जागा होत्या, तर त्याच्यातल्या 15 ज्या जागा होत्या त्या जनरलसाठी आणि 17 ज्या आहेत त्या फिमेलसाठी. जर इथे तर तुम्ही बघितलं, इथे कट ऑफमध्ये जर बघितलं ओपनचा कट ऑफ किती लागला आहे, तुम्ही इथं टोटल किती जागा आहे ओपनच्या आहे 55 जागा. ओके. आणि इथे जर बघितलं तर 15 जनरलच्या जागा आहेत, 17 ह्या फिमेलच्या, 3 ह्या खेळाडू आणि प्रकल्पग्रस्ताच्या 3 जागा आहेत. तर इथे जर बघितलं स्पोर्ट्समॅन आणि प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त, तर ह्या ज्या आहे ह्या 3 ओके, 3 झाल्या. नंतर आपल्या इथे जर बघितलं जागा, तर भूकंपग्रस्त माजी सैनिक 1 आणि 1 8 3 2 3 1 8 3 2 ओके. तर इथे बघितलं आपण, तर इथं बघा, इथं 3 आहे. पोलीस पाल्याचा अंशकालीन उमेदवार 3 आहे. माजी सैनिक 8 आहे. तर माजी सैनिक 8 आहे, एक सर्व्हिसमॅन आपल्या 8 आहे, बरोबर. आणि अंशकालीन उमेदवार त्यांना मिळालेला नाही. तर इथे जर बघितलं आपण अंशकालीन उमेदवाराच्या 3 जागा होत्या, तर त्या 3 कॅन्सल करू, 2 आणि 3. ओके. तर इथं काय येईल आपलं, इथं 2 आणि 3. तर अशा प्रकारे आपलं जागांचं डिवायडेशन होतं. तर इथे 15 आणि 17, इथे 15 आणि फिमेल 17. तर अशा प्रकारे ह्या आपल्या जागा होत्या. तर टोटल 55 जागा होत्या ओपनसाठी वर्धा जिल्ह्यामध्ये जर 55 जागा होत्या, तर इथे जर बघितलं ओपनमध्ये जनरलसाठी 15 जागा होत्या. तर 15 म्हणल्यानंतर तिथं कट ऑफ किती लागलेला आहे आपला? 132चा. आणि फिमेलचा 123चा लागलेला आहे. जर तुमचं ह्या वर्षी नाही झालं, तर खचून न जाता पुढच्या वर्षी तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 130च्या वरती स्कोअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर 130च्या वरती कसं कराल तुम्ही, तर ग्राउंड तुमचं असतं, टोटल परीक्षा असते 150 मार्कांची. ओके. त्यामध्ये तुमचे 100 लेखीचे असतात आणि 50 तुमचे ग्राउंडचे असतात. ओके. तर तुम्हाला टोटल किती घ्यायचे? 130च्या वरती मार्क घ्यायचे. कोणतीही कॅटेगरी असू द्या, तुम्ही काय करा, ओपनचा कट ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचं गोल काय असलं पाहिजे, तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, की तुम्हाला ओपनचा कट ऑफ क्लिअर करायचा आहे. ओपनचा कट ऑफ क्लिअर का करायचा आहे तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे. तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचा फायदाच होणार आहे, कारण तुम्ही अचीव काय करताय, की तुमचं गोल आहे की मला 130च्या वरती म्हणजे ओपनचा कट ऑफ तुम्हाला क्लिअर करायचा आहे.
इथे जर बघितलं तर तुम्हाला 130 कसे घेता येईल, तर इथे तुम्हाला 41 आता इथे जर बघा तुम्ही तुमचे 50 गुण हे फिजिकलसाठी असतात, तर तुम्ही इथे 50 पैकी जर सपोज 41 ते 45च्या मध्ये घेतला जर स्कोर, मिनिमम स्कोर सांगतो मी, मिनिमम एवढा तुमचा आलाच पाहिजे 41 ते 50च्या मध्ये. ओके. आणि तुम्हाला लेखीमध्ये 100 पैकी तुम्हाला घ्यायचे आहे 85 ते 90च्या मध्ये, तेव्हा तुम्ही सेफ झोनमध्ये राहतात. म्हणजे तुम्हाला स्कोर 100 पैकी 85 ते एवढा घ्यायचाच आहे. 100 पैकी तुम्हाला घ्यायचं आहे इकडं 85 ते 90 एवढं तुमचं टार्गेट असलं पाहिजे. ओके. आणि 50 पैकी फिजिकलमध्ये जर तुम्हाला म्हटलं तर 41 ते 45 एवढा स्कोर करणे अनिवार्य आहे, तरच तुमचे 130च्या जवळजवळ मार्क्स जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यात काय होतं तर म्हणजे हे म्हणणं सोपं आहे की बाबा 100 पैकी तुम्हाला 85 ते 90 घ्यायचे आहे आणि इकडे फिजिकलमध्ये 41 ते 50, तर इकडे तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. म्हणजे माझंही म्हणणं नाही की हे एकदम इझी, बोलताना इझी वाटतंय, पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली वर्क करतात तेव्हा हे खूप हार्ड आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला जी प्रॅक्टिस आहे तुमची अशी ठेवायची, अशा लेवलची ठेवायची आहे की तुम्ही तुमच्यासोबत कॉम्पिटिशन करताना मुलांनी विचार केला पाहिजे. तर तुम्हाला अशा प्रकारे स्कोर करायचा आहे. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असू द्या, तुम्ही जर SCचे असू द्या, STचे असू द्या, NTचे असू द्या किंवा OBCचे असू द्या, तर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असाल, जर तुमचा स्कोर 130च्या जवळजवळ असेल तर तुम्ही हमखास सिलेक्ट होऊ शकता. हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. तर इथे जर बघितलं आपण कट ऑफचा जर विचार केला तर इथे बघा, इथे 15 जागा होत्या. 15 जागेसाठी किती कट ऑफ लागला? 132चा लागला. 17 फिमेलसाठी किती लागला? तर 123चा कट ऑफ लागला. म्हणजे इथं फिमेलला तर ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे आहे, कारण त्यांचं ग्राउंड पण थोडं एवढं मुलांपेक्षा हार्ड नसतं. तर त्याचा जर विचार केला की त्यांनी त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर बघा इथं 17 जागा असून कट ऑफ 123चा लागलेला आहे. पुढे जर बघितलं तर 3 जागा ह्या स्पोर्ट पर्सनच्या होत्या, तर तिकडे 125चा लागला आणि प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 127चा लागला. जर भूकंपग्रस्तचा 121 लागला. तर भूकंपग्रस्तच्या आपल्या जागा किती होत्या? तर 1 होते. आणि माझे सैनिक एक सर्व्हिसमॅन यांचं तर ग्राउंड एकदम चांगल्या प्रकारे असतं. तिथे बघितलं तर एकूण 8 जागा होत्या, तर तिथे 99 एवढा कमी कट ऑफ लागलेला आहे. तर इथे अंशकालीन उमेदवार त्यांना भेटलेला नाही, अंशकालीन पदवीधर उमेदवार. तर त्यांनी जो आहे इथल्या ज्या जागा आहेत त्या ह्या जनरलच्या जागांमध्ये कन्वर्ट केलेल्या असतील. तर इथे जर बघितलं आपण पोलीस चाइल्डनी त्यांनी पण ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे, कारण त्यांच्या कॅटेगरी ओपनचा कट ऑफ बघा 132 कुठं आणि 115 कुठं. म्हणजे इथं जवळजवळ 17 मार्कांचा तुमचा फरक पडतोय. कशावरती? तर तुमच्या टोटल कट ऑफवरती. ही ओपन कॅटेगरीमधून सांगतोय विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 17 मार्क्स कमी असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यांनी त्याचा पण ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे. नंतर इथे जर बघितलं आपलं होमगार्डचा तर 132 वरती आहे. म्हणजे जो ओपनचा लागला आहे तोच होमगार्डचा कट ऑफ इथे लागलेला आहे. म्हणजे इथं ओपन कॅटेगरीसाठी त्याचा ॲडव्हान्टेज मुलांना भेटलेला नाही आहे. आता आपण जर दुसऱ्या कॅटेगरीचा जर विचार केला, दुसरी कॅटेगरी कोणती आहे? EWS. आता EWS आणि SCBC 13 टोटल जागा होत्या त्यांच्या. ओके, 13 ह्या टोटल जागा होत्या. तर इथे जर बघितलं तर त्यांना अंशकालीन पदवीधर उमेदवार भेटलेला नाही. 3 जागा ह्या जनरलसाठी आणि 4 जागा ह्या फिमेलसाठी. आता ऑब्वियसली कधी पण काय होतं, EWSचा कट ऑफ हा
कमी लागतो ACBCपेक्षा. ओके, तर EWSच्या कॅटेगरीचा कट ऑफ हा नेहमी कमी लागतो. इथे तुम्ही बघू शकता जागा तर सेम आहे. जागा किती आहे? 13 जागा आहे. 3 जनरलसाठी, 3 आणि 4 फिमेलसाठी. बाकी हे पॅरलल रिझर्वेशननुसार ते पण 1, 2, 1 अशा प्रकारे जागा आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही, इथे बघा आता सेम कट ऑफ, जागा सेम होता तर तुम्ही म्हणसाल कट ऑफ सेम लागायला पाहिजे, पण तसं नसतं. EWS कॅटेगरीवाल्यांचा कट ऑफ हा ACBCपेक्षा कधी पण कमी जातो, हे लक्षात ठेवायचं. तर इथे 131चा ACBCचा जनरलचा गेला आणि इथे 117चा गेला. फिमेलचा जर विचार केला तर 118 गेला आणि इथे फक्त 91 कट ऑफ गेला. 91 कट ऑफ फिमेलसाठी म्हणजे किती? तुम्ही इकडे फिजिकलमध्ये 40 मार्क्स घेतले, सपोज 40 मार्क्स घेतल्यानंतर तुम्हाला इकडे किती? फक्त 51 मार्क्स घ्यायचे होते आपल्या एक्झामच्या पेपरमध्ये. एवढे मार्क्स तुम्हाला घ्यायचे होते. किंवा मग इकडे कमी जास्त करा तुम्ही. इकडे तुम्ही 30 घ्या फिजिकलमध्ये आणि इथे 61 घ्या. अशा प्रकारे मी एक तुम्हाला समजून सांगतोय की बाबा तुमचं एवढं मार्क्स तुम्ही जरी केले असते, मन लावून तेवढा अभ्यास जरी केला असता, की फिजिकलमध्ये तुम्हाला 30च पडले असते आणि 100पैकी 61 हे कॉमन मार्क्स आहे विद्यार्थी मित्रांनो. हे कॉमन मार्क्स आहे. ॲव्हरेज मुलाला तेवढे मार्क्स पडता म्हणजे पडता 50 ते 60 पण म्हणता नाही येणार, 70 हे कॉमन मार्क्स झालेले आहे. कारण विद्यार्थी भरपूर अभ्यास करतात. फक्त ते थोड्या टॉपिकमुळं काय होतं, सिली मिस्टेक म्हणा किंवा मग त्यांचे टॉपिक काही जे असतात ते थोडे वीक असतात. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचे जे ॲव्हरेज असतं, आता टॉपचे मुलं आणि ॲव्हरेज मुलं यांच्यामध्ये फरक तोच असतो की ते काय करतात, म्हणजे जे ॲव्हरेज मुलं असतात त्यांच्यापैकी 1-2 स्टेप हे वरती असतात. ओके, म्हणजे हे इथे असतात. आता इथे काय असतात, तर अभ्यासमध्ये लायब्ररीमध्ये सगळे ॲव्हरेज मुलं सगळे टाईम तर तोच देतात. ओके, टाईम तोच देतात, पण टॉपर हा काय करतो, थोडा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करतो. तर तो कशा पद्धतीने करतो त्याच्यासाठी आपण एक जरा वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ. तर सांगायचं तात्पर्य माझं असंच आहे की बाबा तुम्ही ॲव्हरेज मार्क्स जरी घेतले असते तरी तुमचा कट ऑफ हा EWS कॅटेगरीमधून क्लिअर झाला असता. इथे 118चा फिमेलचा गेलेला आहे. आणि इकडे जर स्पोर्ट पर्सन जर बघितलं तर 106 आणि 118. प्रोजेक्ट अफेक्टेड जर बघितलं तर 107चा इथे गेला, 126चा इकडे गेला. इथे अर्थक्विकची एक पण जागा नव्हती. ओके, नंतर 73चा कट ऑफ एक सर्व्हिसमॅनचा. आता एक सर्व्हिसमॅनचा बघा, 73 ACBCचा आणि 88 EWSचा. तर इकडे जर बघितलं तर माजी सैनिकांसाठी दोन्ही कॅटेगरीमध्ये 2-2च जागा होत्या, म्हणजे कॉम्पिटिशन हाय होतं. तरी पण कट ऑफ इकडे कसं गेला आहे, इकडे 73चाच हा कट ऑफ गेलेला आहे एक सर्व्हिसमॅनचा. ओके, आता होमगार्डचा जर विचार केला आपण, होमगार्डचा इथे 128 आहे आणि इथे 110 आहे. तर आता आपण OBC कॅटेगरीकडे जाऊ. हे एक्सप्लेन मी यासाठी करतोय की तुम्ही एक अंदाज लावू शकता विद्यार्थी मित्रांनो. जसं तुम्ही सपोज तुम्ही आता काही विद्यार्थी ह्या वर्षीपासून भरती करत असेल, त्यांची ही पहिलीच भरती असेल. ओके, म्हणजे ही त्यांची पहिली भरती असल्यामुळं काय झालं की त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. ओके, ग्राउंडसाठी म्हणा किंवा अभ्यास करण्यासाठी म्हणा. तर ते काय करू शकतात, ह्या ज्या कट ऑफचा हे जे जागा आहे आणि हा जो कट ऑफ आहे तो कशाच्यामध्ये लाई करतोय, म्हणजे ते त्या अनुषंगाने काय करतील, पुढे त्यांचं गोल अचीव करण्याचा प्रयत्न करतील. मी कट ऑफ त्याच्यासाठी घेऊन येत आहे की तुम्हाला पुढच्या भरतीमध्ये तुमचं नुकसान कमी होईल यामुळे. कारण तुम्हाला एक अंदाज लागेल की बाबा मागच्या वर्षी 134 जागा होत्या, पुढच्या वर्षी सपोज इथे जर असेल, इथे 100च जागा असेल, तर तुम्ही मग विचार करू शकता 100 जागा आहे तर ऑब्वियसली हा कट ऑफ ओपनचा 132 गेला होता, तर हा 2-4 मार्क्स ऑब्वियसली हाय जाईल, 135 ते 137च्या मध्ये जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही एक अंदाज लावू शकता.
तर त्या अनुषंगाने मग तुम्ही पुढची तयारी कराल. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हे प्रत्येक जिल्ह्याचं सांगणार आहे. मी हा वर्धेसाठी स्पेशल व्हिडिओ आहे. ज्या ज्या जिल्ह्यांचे आतापर्यंत रिझल्ट लागले आहे त्या जिल्ह्यांचं मी तुम्हाला डिटेल ॲनालिसिस करून सांगणार आहे. तर इथे जर बघितलं OBCसाठी 25 जागा होत्या, 7 जनरल सर्वसाधारण आणि 8 महिलांसाठी. आता इथे बघा 131चा हा आपला कट ऑफ लागलेला आहे जनरलसाठी आणि इथे 121चा आपला कट ऑफ लागलेला आहे. जर तुम्ही इथे जर ऑब्झर्व जर केला तर जवळजवळ 10 मार्काचा तुम्हाला फरक दिसतो, म्हणजे दिसतो मिनिमम 10 मार्क. इथे पण तुम्ही बघितलं तर इथे पण 10 मार्काचा फरक तुम्हाला दिसतोय. इथे जर बघितलं तुम्ही तर इथे 13 मार्काचा फरक तुम्हाला दिसतोय. ओके. इथे जर बघितलं तुम्ही 17+8 तर इथे तुम्हाला जो टोटल फरक दिसतोय तो जवळजवळ 25 मार्काचा तुम्हाला फरक दिसतो आहे. 17+9 मार्काचा तुम्हाला इथे फरक दिसतो आहे, म्हणजे टोटल 26 मार्काचा तुम्हाला फरक दिसतो आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही मेल फिमेलचा जर रेशो काढला तर फरक म्हणजे हा भरपूर सारा आहे, म्हणजे टोटल जवळजवळ 10 मार्कांचा फरक आहे. तर इथे बाकी तुम्ही कट ऑफ बघून घ्या. स्पोर्ट पर्सनसाठी OBCमध्ये 125 लागला, नंतर इथं प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 117 लागला, नंतर अर्थक्विकमध्ये 105 लागला आणि एक सर्व्हिसमॅनचा इथे 84 लागला आणि बाकी पोलीस चाइल्डचा 104 लागला फक्त आणि होमगार्डचा 130 लागला आणि अनाथ 110. तर अशा प्रकारे हा कट ऑफ आहे. इथे जर बघितलं NTC, NTD आणि SCBC. आता NTC, आणि SCBC इथं 0 जागा होत्या, प्लस VJAमध्ये पण आपल्याला 0 जागा होत्या. NTBमध्ये आपल्याला 2 जागा दिसत आहे, एक फिमेलसाठी होती, एक मेलसाठी होती. तर इथे पण 132 आणि 121चा कट ऑफ लागलेला आहे. इथे पण 11 मार्कांचा तुमचा फरक दिसतो आहे. ST कॅटेगरीचा जर विचार केला तर फक्त 9 जागा होत्या, 5 जनरलसाठी, 3 महिलांसाठी आणि 1 माजी सैनिकसाठी. इथे जर बघितलं तर त्यांना माजी सैनिक हा भेटलेला नाही, एक सर्व्हिसमॅन हा त्यांना भेटलेला नाही. तर त्याची जागा ही इथे ॲड होईल. इथे म्हणजे कुठे, तर इथे तुम्ही बघून घ्या 5 जागा आहे ना ह्या, तर ह्या +1 म्हणजे 5 + 1 तुमच्या टोटल 6 जागा होऊन जातील इथे. इथे जर बघितलं तर कट ऑफ किती लागला, फक्त 118चा ST कॅटेगरीसाठी लागला आणि 112चा हा फिमेलसाठी लागला. तर इथे जर बघितलं तर EWSचा ST कॅटेगरीपेक्षा एकदम कमी कट ऑफ फिमेलसाठी लागलेला आहे. तर इथं फक्त 91 कट ऑफ लागलेला आहे आणि इथं 112. SCसाठी जर बघितलं तर एकूण जागा किती होत्या आपल्या, एकूण जागा 17 होत्या आणि 4 जनरल आणि 5 फिमेलसाठी. तर इथे जर बघितलं तर इथे बघा आता 4 जनरल आणि 5 फिमेलसाठी जागा होत्या, 4 जनरल आणि 5 फिमेल. ओके. आणि बाकी ज्या आहे, एक खेळाडूसाठी होती, एक प्रकल्पग्रस्तसाठी होती, माजी सैनिकच्या 3 होत्या, अंशकालीन उमेदवार आणि पोलीस पाल्य एक होत्या. तर इथे जर बघितलं तर 4 जागेसाठी कट ऑफ किती लागला, 128चा आपला SC कॅटेगरीचा लागला, फिमेलचा 115 लागला 5 जागेंसाठी. इथे जर बघितलं स्पोर्ट पर्सनची किती जागा होत्या, इथं स्पोर्ट पर्सनच्या इथं एक जागा होती, एक स्पोर्ट पर्सन आणि एक प्रकल्पग्रस्त. तर इथे एक जागासाठी 112 आणि 123. तर अर्थक्विकसाठी जागा नव्हती, एक सर्व्हिसमॅनचा 84 वरती गेला आहे, टोटल 3 जागा होत्या, बाकी एक जागा होती. तर 106चा आणि 123चा पोलीस चाइल्ड आणि होमगार्डचा इथे कट ऑफ गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे, ज्या तुमच्या इथे जागा किती आहे, ओके, जागा किती आहे आणि त्यासाठी कट ऑफ किती लागला
तर हे आपण ह्या व्हिडिओमधून बघितलं. तर त्याच अनुषंगाने जर बघितलं तुम्ही, तर इथे कट ऑफला जर आपण ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला कळते की तुमचा सेफ स्कोअर किती असू शकतो. सेफ स्कोअर जर बघितला, ऑल कॅटेगरीचा जर बघितला इथे, तर तुम्हाला EWS आणि ST सोडलं तर 130च्या प्लसच तुमचा स्कोअर आहे. तर तुम्ही मग विचार करून घ्या, तुम्हाला 130 प्लसच स्कोअर करायचा आहे, तर तुम्ही सेफ झोनमध्ये मानले जाल. जर तुम्ही टार्गेटच 130 प्लस ठेवलं तर ऑब्विसली तुम्ही मग अचीव करू शकता. सपोज 130चं तुम्ही टार्गेट 100 जर ठेवताय किंवा मला 100च गुण मिळाले पाहिजे, इकडे तुम्ही 40 घेतले आणि इकडे 60 घेतले, तुम्हाला 100 मिळाले, पण त्याचा फायदा काहीच होणार नाही. फायदा कोणाला होऊ शकतो की जे हे पॅरलल रिझर्वेशननुसार जे बाकी कॅटेगरी आहे त्यांनी म्हणजे इथं बघा 84 एक सर्व्हिसमॅन, 105 झालं, 115 झालं, 120च्या आसपास जरी मार्क घेतले तरी पॅरलल रिझर्वेशननुसार ते सिलेक्ट होऊ शकतात, पण ते आपल्यासाठी योग्य नाही आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की तसं नका करू. तुम्ही काय करा, तुम्ही 130 प्लसचं टार्गेट ठेवा, तरच तुम्ही तुमचा स्कोअर हा अचीव करू शकता. तर मित्रांनो, हे बघा, जागा ह्या कॉम्पिटिशन खूप आहे. तुमचे लेखी परीक्षेसाठी यावेळेस एकाच 10 या प्रमाणात होते. काही ठिकाणी एकाच 15 प्रमाणात विद्यार्थी बोलवले होते. त्याच्यामुळे जर विचार केला तर तुमचे एका जागेसाठी 10 विद्यार्थी हे लेखीसाठी पात्र ठरणार आहे. म्हणजे जर 10 एका जागेसाठी 10, तर तुम्हाला विचार करा, म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन खूप हाय आहे. तर त्यात जर जुने विद्यार्थी असेल, तुम्ही नवीन विद्यार्थी कसे अभ्यास करणार? तर त्याच्यामुळे म्हणतोय कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करा. फक्त फिजिकलवरती न भर देता तुम्ही काय करा, जे आपले लेखीचे 100 मार्क्स असतात त्याच्यामध्ये मार्कांचं तुमचं प्रश्नांचं जे क्वेश्चनचं डिवायडेशन आहे ते कशा प्रकारे होत आहे, कोणत्या सब्जेक्टला किती क्वेश्चन येत आहे, तर ते तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजे त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. अशा प्रकारे ह्या कट ऑफ आहे वर्धा डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल 2026. इथे तुमच्या जागा आहे आणि इकडे तुमचा कट ऑफ आहे. तर हा कट ऑफ तुम्ही नक्कीच बघा. प्रत्येक जिल्ह्याचं घेऊन येईन मी. ज्या ज्या जिल्ह्यांचा कट ऑफ ऑफिशियली लागला आहे त्या प्रत्येक जिल्ह्याचा जागा प्लस तुमचा कट ऑफ, तर हे सगळं तुम्हाला मी प्रत्येक एका व्हिडिओमध्ये देईन. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.